बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर कोलकात्यातील येथून बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। एलपीजीच्या तुटवड्या विरोधात आणि इतर विविध मुद्द्यांवर त्या येथील या निषेध मोर्चाचे नेतृत्व करत आहेत। हा 2 किलोमीटरचा मोर्चा आहे जो उत्तर कोलकात्यापासून थेट मध्य कोलकात्यापर्यंत जात आहे। त्या थोड्याच वेळात तुमच्या फ्रेम मध्ये असतील, त्यामुळे तुम्हाला आता पुढे मीडियाचा ताफा दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला बंगालच्या मुख्यमंत्री दिसतील। तसेच तुम्हाला दिसत असलेल्या या दोरीच्या बॅरिकेडच्या आत त्या चालत आहेत। आणि जसं मी म्हणालो, बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्याच्या केवळ एका दिवसानंतर हे घडत आहे। निवडणूक आयोगाने बंगालसाठी 2 टप्प्यातील निवडणुकीची घोषणा केली आहे। सध्या अर्थात तुम्ही बंगालच्या मुख्यमंत्र्यांना पाहू शकता, त्या थोड्याच वेळात तुमच्या फ्रेम मध्ये असणार आहेत। एलपीजीच्या तुटवड्याबद्दलचे वेगवेगळे बॅनर आणि फलक घेऊन त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्या येथे चालत आहेत। त्या सुद्धा अर्थात चालत आहेत। तुम्ही त्यांना आता तुमच्या फ्रेम मध्ये पाहू शकता। बंगालच्या मुख्यमंत्री वेगळ्या चालत आहेत जसं की तुम्ही पाहत आहात, तर त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर सर्वजण मागे चालत आहेत आणि अशा प्रकारे हा निषेध मोर्चा होत आहे। बंगालच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते असे खूप सारे लोक या निषेध मोर्चात भाग घेण्यासाठी येथे रांगेत उभे आहेत। खूप लोक या निषेध मोर्चाचा भाग आहेत, ज्यात पक्षाचे कार्यकर्ते आणि इतरांचा समावेश आहे। तुम्ही इथे पाहू शकता की इतर तृणमूल नेते, इतर पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या बाजूने या 2 किलोमीटर लांबीच्या मोर्चाकडे मार्गक्रमण करत आहेत। त्या सर्वांनी बॅनर आणि फलक घेतलेले आहेत। एलपीजीच्या तुटवड्याबद्दल बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की त्यांच्या संपूर्ण मोर्चाचा तोच मुख्य उद्देश असेल की त्यांना एलपीजीचा हा तुटवडा मोठ्या प्रमाणावर समोर आणायचा होता आणि त्यांनी इथे तेच केले आहे। आता सुद्धा तुम्ही इथे या दोऱ्या पाहू शकता, ज्या बाहेरच्या बाजूला असलेल्या आणि हा संपूर्ण निषेध मोर्चा पाहणाऱ्यांना मोर्चात सहभागी झालेल्यांपासून अडवत आहे। मॅडम, तुमचं नाव काय आहे? मी विचारू शकतो का? तुमचं नाव काय आहे? माझं नाव फरीदा आहे, नगरसेविका 138 कोलकाता म्युनिसिपल। निवडणुकीचा मुद्दा म्हणून हा एलपीजीचा मुद्दा तुमच्यासाठी किती मोठा आहे? एलपीजी बाबत मोदी सरकारने बंगाल सोबत जे केले आहे ते खूप चुकीचे केले आहे। संपूर्ण देश भोगत आहे। त्यांनी तर देशाच्या जनतेचा विचार करायला हवा होता की अचानक असे करून दर वाढवले जातील, मग साठा संपून जाईल। ही खूप त्रासाची गोष्ट आहे आणि आम्हा बायकांसाठी ही खूप त्रासाची गोष्ट आहे। भाजप तुमच्यावर महाजंगलराजचा आरोप लावत आहे, म्हणत आहे की कटमनी शिवाय टीएमसी काम करत नाही आणि बंगालमध्ये महाजंगलराज आहे। तुम्ही काय म्हणाल? जो जसा असतो तो इतरांबद्दल तसाच विचार करतो। त्यांचं जिथे जिथे सरकार आहे तिथे आधीच जंगलराज सुरू आहे। तुम्ही लोकांनी पाहिलंय, बंगाल शांतीचं एक पीसफुल जागा आहे। जगालाही माहिती आहे की कोलकाता आणि वेस्ट बेंगॉल सर्वात सेफ जागा आहे। हे माहित असूनही जर पे लोक असं सांगत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे। खूप धन्यवाद। इथे खूप सारे लोक आहेत जे या निषेध मोर्चामध्ये भाग घेत आहेत। यातले काही लोक, मॅम तुमचं नाव काय आहे? मेघा चौधरी। तुम्ही टीएमसी समर्थक आहात, तुम्ही रॅली पाहत आहात? हो नक्कीच, दीदींसोबत आहोत। दीदींसोबत आहोत। हा जो एलपीजीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी किती मोठा मुद्दा आहे? आम्हाला तर जेवण बनवायला खूप त्रास होत आहे। हे तर गरजेचं आहे ना गॅस। आम्ही जेवण कसं बनवायचं, आपल्या कुटुंबाला कसं व्यवस्थितपणे पुढे न्यायचं, वेळ सांभाळावी लागते। जेवण, मुलांना शाळेत जायचं, ऑफिसला जायचं, सगळे आपापले स्वतंत्र आहेत, आपापल्या वेळेत पोहोचायचं। हा खूपच हा एक मुद्दा आहे। पण काही लोक हेही म्हणतील की जर भाजप सरकारची जबाबदारी आहे तर राज्य सरकारचीही जबाबदारी आहे। मॅडम, राज्य सरकारची जी जबाबदारी आहे त्याबद्दल आपण काय म्हणाल? फक्त केंद्राचीच नाहीये हे तर दीदीच तुम्हाला संपूर्ण तपशील सांगतील। याबद्दल तुम्हाला माहित नाही? जी नाही। पण तुम्हाला वाटतं की म्हणजे हा एक मोठा मुद्दा आहे? हा मोठा मुद्दा आहे, जसं आमच्यासाठी हा मोठा मुद्दा आहे की गुड नाईट पासून गुड मॉर्निंग पर्यंत आमच्या दिनचर्येची जी सुरुवात आहे ती गॅस पासून सुरू होते। तर हे असं आहे, या टीएमसीच्या निषेध मोर्चामध्ये खूप गर्दी आहे। मुख्यमंत्री अर्थातच पुढे निघून गेले आहेत, पण टीएमसीने निवडणुकांच्या घोषणेनंतर अवघ्या एका दिवसात बंगालमध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। एलपीजीशी संबंधित या भव्य निषेध मोर्चाने अर्थातच भाजपलाही यावर बरेच काही म्हणायचे असेल। हरमुज प्रणालीच्या समस्येला केंद्रस्थानी घेऊ जर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या लोकांना टरबूज खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर लोक काय खाणार? लोक ममता बॅनर्जींचा गॅस खाणार नाहीत। पश्चिम बंगालचे लोक राजकीय दृष्ट्या जागरूक, शिक्षित आहेत, मूर्ख नाहीत। गरीब असू शकतात पण मूर्ख नाही। या देशाच्या वाईट काळात
जर कोणती समस्या निर्माण झाली तर लोक पाठीशी उभे राहतात, टीका करत नाही. 2 दिवसातच सर्व समस्या सुटतील. तृणमूल स्वतःच अडचणीत सापडली आहे, म्हणूनच मुख्यमंत्री रस्त्यावर आहेत. पण सध्या कलकत्त्यात टीएमसीची ही रॅलीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.